औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथील मेसन व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी हा व्हिडिओ लेक्चर्सचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे। या व्हिडिओ लेक्चर्सच्या मालिकेमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओ लेक्चरचा विषय आहे सॅनिटेशन आणि त्यातील आतापर्यंत आपण सॅनिटेशन या भागाशी संबंधित व्हिडिओ पाहिलेले आहेत। यामध्ये टेक्निकल टर्म्स, रिफ्यूज कलेक्शन मेथड आणि कन्झर्वेशन सिस्टीम, वॉटर कॅरी सिस्टीमचे फायदे तोटे वर्णन पाहिलेले आहे। तसेच वॉटर कॅरी सिस्टीमचे वर्गीकरण आणि त्या प्रत्येक प्रकाराचे वर्णन, फायदे तोटे हे सुद्धा पाहिलेले आहे। याचप्रमाणे सिवेज लाईन कार्यक्षमतेने काम करावी यासाठी जे विविध स्ट्रक्चर्स म्हणजेच सिवर ॲपरटन्सेस वापरले जातात, उदाहरणार्थ मॅनहोल, क्लीन आउट, ड्रॉप मॅनहोल, लॅम्प होल, सिवरचे प्रकार आणि त्यांचे बांधकाम, सिवरचे मटेरियल आणि सिवरचा आकार, सिवरचे लेआउट आणि बांधकाम इत्यादींची माहिती आपण घेतलेली आहे। या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण हाऊस ड्रेनेज घेणार आहोत। चला आता पाहूया आपण पाईप्स अँड ट्रॅप्स। हाऊस ड्रेनेज मध्ये अनेक प्रकारची पाईप्स आणि ट्रॅप्स वापरल्या जातात। त्यांची नावे म्हणजेच टर्म्स आणि वर्णन आपण पाहूया। सॉइल पाईप। सॉइल पाईप म्हणजे ज्या पाईपमधून ह्यूमन एक्सक्रेटा म्हणजे नाईट सॉइल किंवा मानवी विष्ठा वाहून नेली जाते त्या पाईपला सॉइल पाईप असे म्हणतात। वेस्ट पाईप। ज्या पाईपमधून ह्यूमन एक्सक्रेटा सोडून इतर लिक्विड वेस्ट वाहून नेले जाते त्या पाईपला वेस्ट पाईप असे म्हणतात। व्हेंट पाईप। हा पाईप हाऊस ड्रेनेज सिस्टीमला अशा प्रकारे जोडतात जेणेकरून त्याचे खालील टोक मोकळे राहील। त्यातून हाऊस ड्रेनेज सिस्टीम मधील किंवा ट्रॅपच्या बाजूला जोडलेल्या भागात फाऊल गॅसेस म्हणजे दुर्गंधीयुक्त वायू आत शिरू शकतात। त्याचे वरील टोक मोकळे असून ते इमारतीच्या सगळ्यात उंच भागापेक्षा थोड्या जास्त उंचीवर नेलेले असते। त्यातून हा दुर्गंधीयुक्त वायू वातावरणात सोडला जातो, परंतु जास्त उंचीवर सोडलेला असल्यामुळे इमारतीचा वापर करणाऱ्या लोकांना त्याचा त्रास होत नाही। रेन वॉटर पाईप। या पाईपमधून फक्त पावसाचे पाणी वाहून नेले जाते। अँटी सायफनेज पाईप। हा पाईप हाऊस ड्रेनेज सिस्टीम मध्ये वापरलेल्या विविध ट्रॅप्स मधील वॉटर सील कायम राहावे ते तसेच मेंटेन राहावे यासाठी वापरला जातो। वरील सर्व पाईप विशिष्ट व्यासाचे असावे लागतात जेणेकरून त्यांचा कार्यक्षमतेने वापर होईल। उदाहरणार्थ सॉइल पाईपचा व्यास 100 mm असावा। वेस्ट पाईप जर हॉरिझॉन्टल असेल तर 30 ते 50 mm, वेस्ट पाईप व्हर्टिकल असेल तर 75 mm, रेन वॉटर पाईप 75 mm, व्हेंट पाईप 50 mm, अँटी सायफनेज पाईप जर सॉइल पाईपला जोडला असेल तर 50 mm आणि वेस्ट पाईपला जोडला असेल तर 40 mm अशा प्रकारचे व्यासाचे पाईप वापरल्यास हाऊस ड्रेनेज सिस्टीम कार्यक्षमतेने काम करण्यास मदत होते। आपणा सर्वांचे अनेक धन्यवाद।